आग लागली तुझ्या तोंडाला ती एंट्रीलाच गाणं वाजवलास. मग स्किट मध्ये काय करू? वासाडी पडली तुझ्या तोंडावर. हा मॅडम आत येऊ काय? या या बसा. हा. मॅडम तुम्हाला स्मॉल भरू की लार्ज भरू? एक्सक्यूज मी, हा काय चाललंय तुमचं हे? काय म्हणजे तुम्ही म्हटलं बसा, बट आता सुरुवात करूया. कोण आहात तुम्ही? हा काय काय करताय काय तुम्ही हे? बसा ह्या शब्दाचा अर्थ बसा, खुर्चीत बसणे असाच होतो. तुमच्यासारख्या रोज बसणाऱ्या माणसांनी ना बसाय शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय. सॉरी सॉरी चुकलं माझं. बरं मी प्रभाकर मोरे, सचिनचा बाप. कोण सचिन? हो सचिन गावडे. एक मिनिट, मला एक सांगा, हा? सचिन गावडेचा बाप प्रभाकर मोरे कसा असू शकतो? बरोबर आहे. ती गंमत काय झाली माहिती काय, काल ना स्क्रिप्ट आलं हा. ना तर नावावरनं ना आमच्यात भांडणं झाली. कशाला? कशाला म्हणजे काय, तो म्हणाला की माझं करिअर आहे ना सचिन गावडे या नावानं झालेलं आहे. मी म्हटलं माझं पण करिअर प्रभाकर मोरे या नावानं झालेलं आहे. हा मग? हो तुम्हाला सांगतो, करिअर एवढ्या टोकाला गेलेला आहे ना, कोण माघार घ्यायला मागितच नव्हता. मग? नाही शेवटी म्हटलं जाऊ दे, तू गावडे मी मोरे. आलं काही लक्षात तुमच्या? काय स्किटची माती झाली तरी चालेल, पण करिअरची माती होता का म्हणे, काय समजले? मोरे, हा? करिअरच्या ह्या टप्प्यावर आल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का आपल्या करिअरची माती झालेली नाहीये? म्हणजे अहो म्हणजे काय, करिअरला स्थिरता देण्यासाठी आजही तुम्हाला शालूला झोका द्यायला लागतोय रोज. तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवं होतं की करिअरची केव्हाच माती झालेली आहे. वाटतं काहीतरीच काय म्हणजे काय? तुम्हाला स्किट मधलं बोला ना. हा. हा, आणि मी तुमच्या करिअर बद्दल बोललो ना तर तुमच्या बिल्डिंगलाच काय तुमच्या ऍक्टिंगला पण ओशी मिळायची नाही. नाही शिकवताय हा काय? हा काय मिळाली ओशी? मिळाला पोझिशन? माझ्या मैत्रिणीला 2 वर्षानंतर ओसी मिळून घर मिळालं, मलाही मिळेल. ठीक आहे. मला इथं कशासाठी बोलवला माय? तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा चला. काही गरज आहे त्याची? म्हणजे काय? नाही तसं आपण दोघं आहो ना, आपण डायलॉग बोलू ना. अहो त्याला 2च डायलॉग आहे, नंतर त्याचा डबिंग करू आपण. काय समजलं? नाही मोरे, हा? त्याला इथे आज बोलवायलाच पाहिजे. का? कारण त्याची 35 माणसं इथे आलेली आहे. तुम्ही जर त्याला इथे बोलवलं नाहीत ना हा. तर ही सगळी माणसं आपलं स्क्रिप्ट काही होऊ देणार नाहीत. मोरे मला एक गोष्ट सांगा, हा. इतकी वर्ष तुम्ही काम करतायत हो. हं? पण चिपळूणकर एकतरी आलाय का माझा मोरे असं करत? आलाय? त्याचे बघा 35 माणसं आलेत ना. म्हणून त्यांनी स्वतःचं आडनाव बदललेलं नाहीये, गावडेच ठेवलंय. बरोबर बोलवा त्याला. बरोबर. ए सचिन, ए बाबा सचिन, अरे ह्या 35 लोकांसाठी तरी ये. आलाय ये बाळ, हा. बाळ सचिन बस, ये बस. मॅडम लार्ज भरू का स्मॉल भरू? आग लागली तुझ्या तोंडाला वासाड्याची. तिथं सक्का बाप असताना परक्या बाईला विचारतोस स्मॉल भरू का लार्ज भरू? माझ्यासाठी लार्ज भर. मोरे, कोण आहात तुम्ही बापले? काय चाललंय काय तुमचं? हं? ही शाळा आहे. शाला गोष्टी नेल्या ठेवा त्या सगळ्यात उत्तर. पहिली. शाला आहे माहितीये तुला? हा ठेवलं सगळं. हा आणि माझ्या बोलण्याकडे जरा नीट लक्ष द्या. बर. मी डॉक्टर सुहास परांजपे, हा. मानसोपचार तज्ज्ञ. काल शाळेमध्ये काही मुलांची IQ टेस्ट घेण्यात आली. काय तर? हा. IQ टेस्ट घेण्यात आली. बुद्ध्यांक काय आहे ते जाणून घेण्यात हा, आलं. हा. तर ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे, IQ टेस्ट कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला शाळेने बोलवलेलं आहे. ओके, म्हणजे त्या मुलांशी बोलून त्यांचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेऊन मग त्याच्यावर उपचार करायचे आहेत. जगामध्ये सगळ्यात कमी बुद्ध्यांक हा टर्की या प्राण्याचा आहे. हो? पण मोरे, हा. तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक त्याच्यापेक्षाही कमी आहे.
काय सांगता बाई काय ह्याचा कमी आहे हो तरी ह्याला मित्र ठरकी बोलतात हो भावाशी ठरकी ठरकी बोलतात माहिती आहे मोरे हा? ठरकी आणि टर्की याच्यात फरक आहे फरक? टर्की ना हा पक्षी जाऊ दे जाऊ मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या हा हा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं मला वास्तविक ना इथं यायला नको पाहिजे होता का म्हणजे कसं आपल्यात गप्पा गोष्टी झाल्या असत्या आपली मन जुळली असती मग पुढे जाऊन आपण लग्न केलं मोरे काय फालतूगिरी आहे तुमची साधा प्रश्न आहे तुम्ही त्याचे वडील आहात म्हणून विचारलेला तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हो हो ते मॅडम अच्छा ते ए? हे बघ हा, बापूस हा, हा. तू बोलतेस म्हणून मी जाताय हा. मग कधी या बाईशी लगीन ए? अरे पण त्यांनी तयार व्हायला नको लग्न करायला माझ्या अरे बरोबर ती तयार होईल अरे, ए! काय चाललंय तुमचं माझ्या लग्नाबद्दल काय चर्चा करताय दोघ जण आपण ह्याच्यासाठी इथे जमलेलो नाही हो मग तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक कमी आहे ना त्यामुळे काहीतरी आपल्याला उपचार करायचे त्याच्यावरती त्याच्यासाठी जमलोय ना ब- बाळा हा. सचिन आता ना आपण काही खेळ खेळायचे हा? तू खेळशील ना माझ्यावर खेळ ओके. हे बघ, आता तू ह्या कोपऱ्यामध्ये जायचं हा. जा त्या कोपऱ्यात जा आपण इकडे कोपऱ्यात जाऊया कशाला इकडे कोपऱ्यात पडतो काहीतरी वेगळं मानत आहे ना मोरे, तुमच्या काही माझ्या मनात वेगळं बिगळं नाहीये तुम्ही गप्प बसा बाळा तू त्या कोपऱ्यात जायचं आणि असं इमॅजिन करायचं की आपण बाथरूम मध्ये आलेलो आहोत आणि बाथरूम मध्ये असं इमॅजिन करायचं की आपण आंघोळ करतोय हा करशील जा चल व्हेरी गुड चल काय मॅडम तुम्ही तिकडे बघा ना कशाला तुमच्या समोर कपडे काढायला लाज वाटते मला अरे बाळा खरे खरे कपडे नाही काढायचे इमॅजिन इमॅजिन करायचं मनातल्या मनात की मी मॅडम आंघोळ- मॅडम मॅडम त्याला नाही इमेजिन काय म्हणता होता यायचं का करायला नाही जमणार मी माझ्या मनात इमेजिन करतो आणि मग तो त्याचे कपडे घालेल काय समजते प्लीज शांत बसा ना तुम्ही त्याला त्याला करू दे तो करेल जमलं? हा? आपण त्याच्यासाठी आलो ना इथे हा, 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 हा. ए बाळा करशील ना किती का गोड जा 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 हा. जा हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाबास शाबास हे काय करतोयस तू सचिन मॅडम गिझर लावलाय ना हा, पाणी गरम व्हायची वाट बघते नल तुझा बापूच चालू करणार वसाड्या नल चालू कर पाहिला ओरडू लाग- अरे मॅडमचा गिझर पेटल माहितीये तुला अरे. बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. आतापर्यंत 4 गिझर ह्यानं फोडलेला आहे ह्यांचा गिझर फोडतोय तू वसाड्या अरे. फोडशील गिझर, मारू नका फोडशील. त्याला. अरे बापूस मला मारतो का नाला तू का आलं? अरे लाईट गेले ना लाईट गेली आहे मग मी ना लाईट येण्याची वाट बघताय म्हणून गिझर चालू केलाय मी अरे काय फालतूगिरी चालली आहे तुमची कसला गिझर कसले लाईट हे बघा जास्त काही गोष्टी करू नका फक्त आंघोळ करतोय असं इमॅजिन करा कळलं का तेवढंच करायचंय कसं आहे ना बाळा आपल्याला हे जाणून घ्यायचंय की रोजच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा आनंद तुम्ही किती लुटताय आहा. का त्या मेकॅनिकली सगळ्या गोष्टी करतायत हे जाणून घ्यायचं की नाही होय, होय. हो की नाही म्हणून मग आपल्याला तसं करायचं आता कळेल ना तुला नाही नाही त्याला नाही जमणार इमेजिन आंघोळ कधी केलेलीच नाही ना मी घालतो का नाही आंघोळ त्याला मोरे, तुम्ही करून दाखवा मी करून दाखवून त्याला तुम्हाला जमेल हा, हो, जमेल. बाळा हा. आता बाबा तुला करून दाखवतील जमेल. इमॅजिन करून हा. आंघोळ कशी करतात हा. तू ये इकडे हा, मोरे चला, प्लीज बस. या. हा. हा. बघा आता बाबा काय करतायत अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुगडी नाही आणली रुसली मैना बुगडी नाही आणली रुसली मैना शालू काय 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 झालं मोरे काय झालं पाणी थंड घालाय का नाही आय, आय, आय. साबण कुठे गेला साबण पडला साबण कुठे आहे साबण कुठे आहे ए सुभाष साबण दे ना साबण दे ना मी कशाला साबण देऊ मी असाच बाहेर ना सांगून ठेवतो तुला मोरे, काय बोलताय लवकर साबण दे आई दे ना साबण मी आई नाहीये तुझी आई नाहीये मी तुझी मोरे हा घ्या साबण मोरे, मोरे, हात सोडा माझा अगं कशाला हात सोडायला वा? सचिनचं लक्ष नाही राहा इथेच बापूस माझं लक्ष आहे मोरे लाज वाटते का हात सोडा माझा आधी हो लाज वाटायला कशाला पाहिजे तुम्हीच म्हटले ना जगण्याचा आनंद शोधा म्हणून मग जगण्याचा आनंद शोधतोय रोज का नाही याच्या आईच्या रूपात आनंद शोधतो आज म्हटलं वेगळा तुमच्या रूपात आनंद शोधाय का मोरे, हात सोडा पहिल्यांदी आणि पहिल्यांदी बाहेर व्हा पहिल्यांदी बाहेर व्हा हो बाहेर का वा? माझा पोरगा बाहेर आहे माझ्या अंगावर कपडे कुठं आहेत अगं बाई, होश. अगं,
मोरे पहिल्यांदा कपडे घाला आणि बाहेर या. अगं शालू गाणं नका म्हणू. त्याशिवाय काय होणार आहे काय करिअर हे काय आता ते इमॅजिन मधून बाथरूम फोडून टाकलं. काय पाहतो गेले मोरे? केबिन मध्ये कशाला बाथरूम बर उगाच बर 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 हा. ठीक आहे. आपण हा खेळ नको खेळू. नको? नको. आपण एक काम करूया, मी प्रश्न आणलेत काही हा. त्याची उत्तरं द्या तुम्ही मला. ओके, काय द्यायची उत्तरं द्या प्रश्नाची मला. पहिला प्रश्न आहे माझा, हा. तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडतं? चेक चेक स्किट जर चांगलं झालं ना तर त्याच्यानंतरच मिळणार आहे चेक. चांगलं करा. हा, ऐका, सगळ्यात जास्ती काय आवडतं तुम्हाला? म्हणजे हा. काय, समाधान की आनंद? समाधान. गुड. तुला? माझं पण तेच समाधान. चला, ह्या मुद्द्यावर का होईना तुमचं एकमत झालेलं आहे. अरे, कसला एकमत वासाड्या? तुला किती वेळा सांगितलंय समाधानचा नाच सोड, आनंद आहे ना. बस समाधान कशाला पाहिजे तुला वासाड्या? अरे, मारू नका त्याला तुम्ही. काय मारू नको. अहो, समाधान आणि आनंद या दोन गोष्टी आहेत अहो ना फक्त. कसल्या दोन गोष्टी? हो, आमच्या एरियामध्ये ना समाधान नावाचा बार आहे, तिथे मी रोज बसतो. ह्या वसाड्याला 100 वेळा सांगितला तिकडं आनंद आहे, तिकडे जाऊन बस. थोडा लांब आहे, गेलास तर काय होईल? समाधान पाहिजे. समाधान अरे, नको. बेवड्यांनो थांबा जरा. एवढ्यानं. सतत काय चाललं तुमच्या दारूच्या गोष्टी? याच्यासाठी आलेलं नाही होत आपण. आणि मोरे, आता गप्प बसायचं. मी? एक शब्द जरी बोललात ना तर बघा. होय चाल. बाळा, आता सगळे प्रश्न तुला विचारणार आहे. हा मोरे, बोलायचं नाही. नाही कुठं. तू प्रश्नाची उत्तर देशील ना? ओके, मला सांग ना सचिन, तुला असं सगळ्यात जेलसी कुणाची वाटते रे? म्हणजे अशी जळजळ जळजळ. जलजल. हा. ते शेंगदाणे खाले ना ते जाम जलजल होते. ऍसिडिटी नाही रे डुकरा, ऍसिडिटी नाही, राग. असा राग कुणाचा येतो तुला? राग. हा. माझ्या पुरांचे कोणी शेंगदाणे खाल्ले ना तर मला जाम राग येते. तसं नाही, असं पित्त कधी खवळतं तुझं? पित्त कधी खवळतं तुझं? पित्त. असे शेंगदाणे जास्त खाले ना तर जाम पित्त ना खलवलतंय. म्हणजे आवडतं काय सगळ्यात जास्त तुला? शेंगदाणे. याच्या व्यतिरिक्त काय आवडतं? खरे शेंगदाणे. म्हणजे तुला भीती कशाची वाटते रे? भीती भीती कशाची वाटते? भीती. भीती. हा. एक बॅग जर असा राहिला ना आणि शेंगदाणे संपले ना तर मला त्याची जाम भीती वाटते. तुला किळस किळस कशाची वाटते? किळस. ते खवट जे शेंगदाणे असतात ना ते दातात अडकले ना ते अख्ख्या जगात काय फक्त शेंगदाणेच आहेत? अख्खं जग काय शेंगदाण्याने भरलंय? दुसरी काय गोष्ट नाही. वासाडा नुसता शेंगदाणे शेंगदाणे करीत बसलाय. तुम्हाला मॅडम सांगतो ना, मी शेंगदाण्याला हातच लावत नाही. काय माहितीये, मला ना शेजवान चकली आवडते. काय सांगू? तुम्ही दोघंच नसा. नाही जा कसा काय तर ऐकू ह्याचा काय आहे ना काय झालेला, तर आपण तर बदलून घेऊया, नवीन बसवूया. किती पैसे लागतील मला सांगा, फक्त किती पैसे लागतील सांगा. आपल्याकडे लय पैसा आहे, आपल्या पोरासाठी आपण तेवढं करू. काय जमत? हा एक गोष्ट लक्षात आली माझ्या, असली ह्याच्या आयक्यूचा प्रॉब्लेमच नाहीये, तुमच्या आयक्यूचा प्रॉब्लेम आहे. कारण तुमच्या जीन्स मधनच या गोष्टी इकडे आल्या आहेत ना. नाही पण मी जीन कुठे घालतोय? फॉर्मल पॅन्टीनी लुंगी मी काय घालतोय. बोलले?